3 वर्षांपूर्वी शिवसेनेतल्या उभ्या फुटीच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळाली। सत्तांतर घडलं, पण आता फुटून तयार झालेल्या शिवसेनेत पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं भाकीत आदित्य ठाकरेंनी केलं। राजकीय या बॉम्बनं हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राजकीय वातावरण तापलं। एक पक्ष दोन गट असे जे आहेत त्याच्यातून एका गटामधून 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत। आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन करायचं काय आहे? आमच्यात तसं कुठेही भेदभाव नाही, मनभेद नाहीत आणि आमच्यातले आमदार जायचं काही प्रश्न येत नाही। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये 22 आमदारांच्या मुद्द्यावरून राजकीय खणाखणी सुरू झाली आहे। आदित्य ठाकरेंनी केलेल्या दाव्यामुळे 20 जून 2022 रोजी राज्यात घडलेल्या राजकीय भूकंपाची आठवण ताजी झाली आहे। 20 जून 2022 रोजी विधान परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदार आणि मंत्र्यांसोबत सुरतच्या दिशेने रवाना झाले। दुपारपासून नॉट रिचेबल असणारे एकनाथ शिंदे विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुरतला पोहोचले होते। परिणामी मवियाच्या सरकारचा निकाल लागला, तशीच राजकीय परिस्थिती आता निर्माण झाल्याचं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं। सत्ताधारी जे बाक आहेत, एक पक्ष दोन गट असे जे आहेत त्याच्यातून एका गटामधून 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत। जर तुम्ही गेल्या एका वर्षाचा अभ्यास केलात तर त्यांची कामं असतील, त्यांना फंड असेल, चांगला मिळालेला आहे आणि उठ सांगितलं तर उठ, बस सांगितलं तर बस, उडी मार सांगितलं तर उडी मार, असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचायला लागलेले आहेत। नेमकं कोणी ह्याच्यातून धसका घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरली आहे हे त्यांना कळेल। आदित्य ठाकरेंनी त्या 22 आमदारांचा एक व्हॉइस कॅप्टन असून त्याचा उद्योग असल्याचा सूचक अंगुली निर्देश त्यांनी केला, तर आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय। शिवसेना आमचा मित्र पक्ष आहे, शिवसेना मजबूत व्हावी यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली। उद्या कोणी हेही म्हणू शकेल की आदित्य ठाकरेंचे जे 20 आमदार आहेत तेही भाजपच्या गळाला लागले आहेत, असं कोणाच्या म्हणण्याने थोडी होतं। आणि आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन करायचं काय आहे? ते आमचेच आहेत। शिंदे सेना जी आहे ती आमचा मित्रपक्ष आहे, ती खरी शिवसेना आहे। त्यामुळे ते आमच्या मित्रपक्षाचे आमदार आम्हाला घेऊन आम्ही अशा प्रकारचं राजकारणही करत नाही। उलट शिवसेना मजबूत झाली पाहिजे याकरता आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत। शिवसेनेनं आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट फुसका असल्याचा दावा केला। काय आदित्य ठाकरेंना कुठून काय मिळालं असेल माहिती नाही, परंतु जर त्यांच्याकडे माहिती असेल तर असेल, परंतु आमच्यात तसं कुठेही भेदभाव नाही, मनभेद नाहीत आणि आमच्यातले आमदार जायचं काही प्रश्न येत नाही। आदित्य ठाकरेंनी केलेलं वक्तव्य खरं ठरतं की खोटं हे भविष्यात स्पष्ट होईल। ते वक्तव्य जर खरं झालं तर 2022 मधील राजकीय भूकंपाच्या इतिहासाची ती पुनरावृत्ती असेल हे निश्चित। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।